परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरवाडी चर्चा बैठक चिंचुलकर भाऊ यांच्या निवासस्थानी सुरू आहे। या चर्चा बैठकमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। यांना माझा प्रणाम। तसे आपले सर्वांचे सद्गुरू महान तेगी बाबा जिमदेवजी उपस्थित आहे। यांना माझा प्रणाम। तसे आपल्या लाडक्या वाराणसी उपस्थित आहे। आईला माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मदनगर भाऊ यांना माझा नमस्कार। या परिवाराचे मार्गदर्शक शंकरराव सोनटक्के यांना माझा नमस्कार। तसेच संचालन करता भाऊ यांना माझा नमस्कार। बसलेले सेवक भाऊ सेवकिनीताई बालसेवक यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आतापर्यंत सर्वांनी आपापले अनुभव सांगितले। मी या मार्गामध्ये मुलीच्या दुखासाठी आलो। वैद्यवानी केले, डॉक्टरी उपचार केले, समाधानी मिळाले नाही। शेवटी आमच्या नशिबात असेल म्हणून आम्हाला हा मार्गाची रूपरेषा कळाली। या मार्गामध्ये आलो, तत्वशब्द नियमाचं पालन केलं, समाधानी झालो। आता या चर्चा बैठकमध्ये पाहायला मिळून राहिलं का हा मायना जरी म्हणता नाही तर आम्ही का शिकलो या मार्गामध्ये जाऊ। आणि आम्ही चर्चा बैठकमध्ये नाही, कधी हवनामध्ये नाही जाऊ, आम्हाला मायना सुद्धा म्हणता येत नाही, तर आपले दुःख काय सांगायचं। आता ऐकलं भगवंतानं मला हे दिलं, भगवंताला मला ते दिलं, भगवंत सर्व करण, तर भगवंत सगळं करण तर तुमचा बी अधिकार बनते। तुमचा अधिकार बनते का आम्ही भगवंताला का दिलं पाहिजे। भगवंत कोणालाच काही देत नाही, आणि दिलं असेल तर सांगा। आमचे कर्म आम्हाला देते। आम्ही तत्वशब्द नियमाने चाललो तर आम्हाच्या परिवारावर दुःख येत नाही। हे बाबाची ग्वाही आहे। बाबाने खूप परिश्रम करून, खूप त्रास सहन करून हे कृपा प्राप्त केली। हे कृपा प्राप्त करून आम्हाला विनामूल्य दिली। जर 1 लाख 2 लाखाची असती ना कृपा, तर आम्ही बरोबर लक्ष देऊन केलं असतं। बाबांनी आम्हाला विनामूल्य दिली आणि त्याचं पालन करायला सांगितलं। जीवनात दुःख येणार नाही हे सांगितलं। ह्या मार्गामध्ये असाध्य रोग नाहीसे होतात। कॅन्सर, महारोग, फीट, HIV, कोड यासारखे असाध्य रोग नाहीसे होतात। आणि आमचं डोकं दुखलं किंवा पाय दुखले तर आम्ही म्हणतो की आमची कोणती चूक झाली। शारीरिक दंडा भोगण्यात पण बाबाचे शब्द आहे। शारीरिक दंडा भोगणं पण बाबाचे शब्द आहे। बाबांनी सांगितलं दुआ भी करा, दवाई करा। कारण का जर दवाखान्यातली जर गोष्ट असली आणि आपण बाबाला सांगितली ते शक्य नाही आहे। कारण का दुःख सर्वांवरच येते, माझ्यावर बी येते, पण आम्ही पहिले भगवंताला साक्षी ठेवून त्याचे कार्य करून त्याला क्षमा मागून आम्ही डॉक्टरी उपचार केला पाहिजे। मी आज माझ्या चुकीमुळं किंवा जर घटना घडली असेल याच्यामुळं तर मी माझ्यावर जे दुःख आले, मानेची नस दबली माझ्या। कारण का मी शंकर सोनटक्के याच्या गाडीवर बसलो होतो। आम्ही चाललो होतो आपल्या ह्या चर्चा बैठकला। आउटर रिंग रोड पाणी येत होता, त्याचं लक्ष नव्हतं, अंधार होता तिथं। त्याच्या गाडीचा चाक त्या गड्ड्यात फसला आणि ते गाडी घुसाळली। त्यावेळेस मागे मी बसलो होतो, ते मी हलक्या अंगाने बसलो होतो आणि तो झटका पडला आणि माझ्या मानेची नस दबल्या गेली। आता 1 लाख 2 लाख रुपये खर्च केले तरी त्याला आराम मिळाला नाही। आखरी मी आयुर्वेदिक दवाई चालू केली। राजनांदगावच्या पलीकडे गेलो, तिथून दवाई आणली, त्यांनी मला आता 30% आराम आहे। आणि दुसरी गोष्ट हे की स्त्रियांनी आणि पुरुषांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आम्ही आंघोळ करतो ना सकाळी तर भगवंताचं नामस्मरण करा, ते तीर्थक्षेत्र बनते। गंगेमध्ये जाऊन डुबके मारण्यात काही अर्थ नाही, आपल्याच घरी आहे सर्व, आपण तिथं पाहतो। आणि स्त्रियांनी स्वयंपाक करते वेळी भगवंताचं नामस्मरण केलं तो प्रसाद बनते। जेव्हा आम्ही रस्त्याने चालतो त्यावेळेस बाबा हनुमानजीच्या मनातल्या मनात स्मरण केलं ते तीर्थयात्रा बनते। आणि सायंकाळी झोपत्या वेळी भगवंताची विनंती करा, झोपी जा, ते ज्ञान निद्रा बनते, चांगली झोप लागते। हा इतका सुंदर मार्ग या जगाच्या पाठीवर नाही। हा शेवट